वित्तीय शिक्षेची कहाणी भाऊ बहिणींच्या जुबानी। आज मैं ऊपर आसमान नीचे। आज माझा आनंद अगदी गगनात मावेनासा झालाय। मला उत्कृष्ट नोकरी मिळाली आहे। आता मी माझी सगळी स्वप्ने पूर्ण करू शकते। मला पाहिजे ते मी खरेदी करू शकते। मला हवी असलेली ती डिझायनर पर्स आणि सर्वात लेटेस्ट स्मार्टफोन। दादाला मोबाईल बद्दल बरीच माहिती आहे, त्यामुळे सध्याच्या नवीन ऑफर्स बद्दल त्यालाच विचारते। अगं वा, नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदन। पण अजून तर पहिला पगारही नाही मिळाला आणि तू तो सगळा पगार मनातल्या मनात खर्च करून मोकळी झालीस। पैशांचे व्यवस्थापन शिकण्याची हीच काय ती योग्य वेळ आहे बघ। सर्वात आधी आपण आपल्या गरजा आणि इच्छा यातला फरक समजून घेऊ। गरज आणि इच्छा यातला फरक म्हणजे काय दादा? गरज म्हणजे अशा वस्तूंची आवश्यकता असणे ज्या जर मिळाल्या नाही तर आपले आयुष्य कठीण होऊन बसेल। जसे की अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण। अशा वस्तू किंवा सोयी ज्या आपल्याला हव्या असतात पण त्या जगण्यासाठी अनिवार्य नाहीत, अशा वस्तूंची आवश्यकता असणे म्हणजे इच्छा असे म्हणू शकतो। लेटेस्ट आणि महाग स्मार्टफोनची पण गरज नसते, कारण काही दिवसांनी तो पण जुनाच होतो। त्यापेक्षा आपण आपल्या कष्टाने कमवलेले पैसे भविष्याचा विचार करून समजदारीने खर्च करायला हवे। तू बरोबर बोलतोयस दादा। मग आता काय केले पाहिजे? आपण बजेट बनवायला हवं। जेव्हा आपण बजेट बनवतो तेव्हा आपण आपल्या कमाईतून किती पैसे खर्च करायचे आणि भविष्यासाठी किती पैशांची तरतूद करायची हे नीट प्लॅन करू शकतो। अशाने आपण अनावश्यक खर्च कमी करू शकतो आणि भविष्यासाठी सहज बचत करू शकतो। लक्षात आलं का निधी? बचत म्हणजे आपल्या कमाईचा तो भाग जो आपण आपल्या भविष्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितींसाठी बाजूला काढून ठेवतो। पण बचत तेव्हाच होईल जेव्हा आपली कमाई आपल्या खर्चांपेक्षा जास्त असेल। म्हणूनच पगार आला की आधीच बचतीची रक्कम बाजूला काढून ठेवायची आणि मग उरलेले पैसे खर्च करायचे। नेहमी लक्षात ठेव, खर्च करण्याआधी बचत करणे महत्वाचे आहे। आपले बचत केलेले पैसे गुंतवले की ते वाढत जातात आणि आपल्याला आर्थिक सुरक्षा देखील मिळते। म्हणजे आता माझ्यासाठी माझ्या गरजा म्हणजेच जेवण, रोजचा खर्च आणि बचत जास्त महत्वाच्या आहेत। दादा, तू सांगितल्याप्रमाणे मी माझे बजेट बनवले, ज्याचा मला खूप फायदा झाला। आता मी माझा खर्च आणि बचतीबाबत अधिक जागरूक झाले आहे। हे फारच छान झालं बघ निधी। बचती बरोबरच आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे। खर्च नियंत्रित केल्याने पहिलं म्हणजे आर्थिक चणचण कमी होते आणि आपण जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकतो। कल्पना करा, तुमच्याकडे एक छोटंसं बी आहे। जेव्हा तुम्ही ते पेरता तेव्हा ते वाढू लागतं आणि कालांतराने ती एक बी पासून अनेक बिया तयार होतात। पण इथे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या बिया पण मोठ्या होऊन झाडाचं रूप घेतात आणि आपल्या नवीन बिया तयार करतात। विकासाचे हे अखंड चक्र कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढी सारखेच आहे। समजा तुम्ही 10% व्याजदर असलेल्या खात्यामध्ये 1000 रुपयांची गुंतवणूक केली आहे। पहिल्या वर्षानंतर तुम्ही व्याज म्हणून 100 रुपये कमावता, पण तुम्ही ते 100 रुपये काढण्याऐवजी पुन्हा गुंतवता। तर आता तिसऱ्या वर्षी तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या 1000 रुपयांसोबत जास्तीच्या मिळालेल्या 100 रुपयांवर देखील व्याज मिळवू शकाल। यामुळे पैसे वाढीस लागतात। आपली रक्कम दुप्पट कधी होईल हे माहित करणे फार अवघड नाहीये। यासाठी आपण 72चा नियम समजून घेऊ। अंदाजे दुप्पट काळ काढण्यासाठी 72ला व्याज दराने भाग द्या। उदाहरणार्थ, समजा तुम्ही 6% व्याज दराने 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे। जर तुम्ही 72ला 6ने भाग दिलात तर तुम्हाला 12 उत्तर मिळते। याचाच अर्थ तुमची गुंतवलेली रक्कम दुप्पट म्हणजे 2 लाख होण्यासाठी 12 वर्षे लागतील। तसेच तुमचे पैसे 4 पट कधी होतील हे जाणून घेण्यासाठी 144ला व्याज दराने भाग द्या। वा, हे तर मला खूप आरामशीर समजलं। स्मार्टच आहे माझी बहीण। पण निधी, तुझे आर्थिक ध्येय देखील स्मार्ट असायला हवे। स्मार्ट आर्थिक ध्येय याचा काय अर्थ? स्मार्ट आर्थिक ध्येय म्हणजे जे अधिक स्पष्ट असतात आणि तुमच्या आवडीनिवडी आणि प्राथमिकता यांच्याशी मिळते जुळते असतात।
ही ध्येय ठराविक कालावधीत अगदी सहज साध्य केली जाऊ शकतात। उदाहरणार्थ, मोटरसायकलसाठी बचत करणे अस्पष्ट ध्येय आहे आणि आर्थिकदृष्ट्या याचे मोजमाप करणे देखील कठीण आहे। तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने प्रगतिशील आहात हे कसे कळेल? पण 100 सीसी मोटरसायकलसाठी 10 महिन्यात 50,000 रुपये साठवायचे हे एक स्मार्ट आर्थिक ध्येय म्हणता येईल। थँक्यू दादा, आज तू मला जे समजवलं आहेस ते मला माझं भविष्य सुरक्षित करण्यासाठी खूप उपयोगी ठरेल। मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली छोट्या बहिणीला आर्थिक ज्ञानाची नवी दिशा मिळाली आहे। आता हे भाऊ बहीण दोघेही समजुतीने आपल्या सुरक्षित आर्थिक भविष्याकडे वाटचाल करत आहेत।